निवडणूक आली कि हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद। पिछले 5 साल में जलील साहब लोगों के बीच में रहे, उन्होंने काम किया, लोगों के साथ मिलकर काम किया। पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, सलाम दुआ नमस्कार करना। जात काय है, धर्म काय है, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझ्या। बोलने वाले तो 5 साल पहले भी थे, 10 साल पहले भी थे, पर औरंगजेबाची अवलंब म्हणून हिनवण्यात आलाय आणि शेवटच्या क्षणात तोच प्रचार खूप जास्त होता। काय है कि खासदार साहब की नियत साफ थी, उनको 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास। उनका राब्ता डायरेक्टली लोगों के साथ है, इसीलिए वो कोई उनका कुछ बिगाड़ नहीं सकता। देशासाठी चिंतेची बाब आहे, माझे लोकशाहीला खूप धोकादायक आहे। काय है की मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे, नाहीतर या शहराची एक ओळख होती। निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। मग कोणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, एअरलाईन रेल कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही। इन दी एंड सगळी काय हे होतं की जात काय है, धर्म काय है, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझे मजहब काय आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते। त्यांनाही माहित पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे करके। तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे। आणि 4 जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान दिलं। औरंगजेबाची अवलंब म्हणून हिनवण्यात आलाय आणि शेवटच्या क्षणात तोच प्रचार खूप जास्त होता। काय हे की ते आपणही बघितलेले आहे की ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येत होती मलाही माहित होतं की अशा प्रकारच्या पुन्हा ते मुद्दा काढण्यात येईल, पण लोक खूप हुशार झालेले आहे, त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियामध्ये ते सगळं बघत आहे की लोकसभामध्ये या माणसांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहे, रस्त्यावर कशा प्रकारचे कोणकोणते आंदोलन केलेले आहे, विकासाचे कोणकोणते कामं केलेले आहे, हे सोशल मीडियावर सगळ्या लोकांना बघायला मिळतात। विश्वास किती आहे तुम्हाला आजच्या याबाबत? मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास। राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटते आहे, आज चित्र संभाजीनगरमध्ये कसं आहे? काय आहे की एक खूप चिंतेची बाब आहे की ज्या प्रकारे आपल्याला देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला वोटिंगचा बघायला मिळत आहे ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे। आणि त्याचं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपल्या पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे। म्हणजे मतदान ते एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने, कारण त्यांना दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना पटत नाही, म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करता। निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो, म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका करण्याचं हे काम करतं। म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे, ते देशासाठी चिंतेची बाब आहे। माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कशा बूस्ट करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की 5 वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या।
सर मुझे इलेक्शन कैंपेन में बहुत मज़ा आया, क्योंकि जब जब मैं कोई भी गांव जा रहा था, जब जब मैं कोई भी इलाके में जा रहा था, तो लोगों के अंदर एक खुशी थी कि जलील साहब के लिए कोई कैंपेन करने आया है। क्योंकि पिछले 5 साल में जलील साहब लोगों के बीच में रहे, उन्होंने काम किया, लोगों के साथ मिलकर काम किया। तो जब हमारा ऑन ग्राउंड काम इतना अच्छा था तो लोग हमको ज़्यादा मेहनत नहीं करनी पड़ी, हमको बस लोगों को जाकर सलाम दुआ नमस्कार करना था। और ये 5 साल का जो हमने मेहनत की है, ये उसी का नतीजा है कि हमारा कैंपेन बहुत ही ईजी रहा। अब जीत और हार तो ऊपर वाले के हाथ में है, बट हम फिर से एक बार उतरे हैं एंड पूरा भरोसा है मुझे कि इस ज़िले के लोग धर्म की राजनीति को अब छोड़कर विकास की राजनीति करने वाले लीडर को चुनेंगे। आरोप प्रत्यारोप बहुत ज्यादा चल रहे थे, उस पर क्या कहेंगे? बोलने वाले तो 5 साल पहले भी थे, 10 साल पहले भी थे, पर इससे हम रुके नहीं। हमारी खासदार साहब की नीयत साफ थी, उनको इस शहर के लिए विकास करना था, इस ज़िले के लिए विकास करना था, इसीलिए लोग उनके साथ जुड़े हैं। उनका राब्ता डायरेक्टली लोगों के साथ है, इसीलिए वो कोई उनका कुछ बिगाड़ नहीं सकता। बहुत अच्छा लगा वोट करके और बहुत पॉजिटिव हैं हम लोग, और इंशाल्लाह इस बार भी ये आएंगे, क्योंकि जिस तरह से इन्होंने 5 साल काम किया है, अपने काम की वजह से ही आएंगे। और लोगों ने इनका काम देखा है और हर इंसान देख रहा है कि किस तरह से इन्होंने सबका साथ दिया है, चाहे वो कोई भी धर्म का हो, किसी भी उसका हो। और इंशाल्लाह ये ज़रूर आएंगे। मेरी तरफ से तो 100% है कि आएंगे। कहीं ना कहीं दुआ फाउंडेशन का भी बहुत बड़ा हाथ है, कई सारी जो गरीब लड़कियां महिलाएं हैं उन्हें भी रोजगार का जरिया मिला है। तो क्या आपको लगता है कि वो सारी जो चीजें थी कहीं ना कहीं इस इंतखाब में काम आई होंगी? बिल्कुल बिल्कुल, क्योंकि उसमें सिर्फ दुआएं हैं और दुआओं से तो बहुत चीज़ें बदल जाती हैं, और लड़कियों की बहुत दुआएं हैं हमारे साथ। और ये तो एक बहुत मतलब कोशिश है जो हमने लड़कियों के साथ जो भी किया है, और इंशाल्लाह आगे भी करते रहेंगे उनकी मदद। और बहुत हद तक उन बच्चियों को बहुत काम मिला है, और इंशाल्लाह आगे भी करेंगे। और बस ये दुआओं का खेल है। मैं तो बोलती हूँ इनके जितने भी इलेक्शंस अब तक, ये तीसरा है, लोगों की दुआएं हमारे साथ है और आगे भी रहेंगी, और इलेक्शन में भी बहुत दुआएं हैं। आदाब, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल। औरंगाबाद के तमाम बाशिंदों से, यहाँ के रहने वालों से गुजारिश है कि औरंगाबाद अपडेट्स देखें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, ज़्यादा से ज़्यादा लाइक करें। औरंगाबाद अपडेट्स जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद। जय हिंद।